तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या वतीने आषाढ पौर्णिमा निमित्त वर्षावास प्रारंभ, भूमिपूजन, वृक्षारोपण व धम्मदेशना कार्यक्रम बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आला। पहाटे 5:30 वाजता बुद्धविहारात परित्राणपाठ, सूतपाठ करण्यात आले। दुपारी 12:30 वाजता बुद्धविहारात मुख्य कार्यक्रम व धम्मदेशना वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व भंते पय्यावंश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। पूर्णा बुद्धविहाराच्या पहिल्या मजल्यावर बुद्धगया येथील महाविहाराच्या प्रतिकृतीचे भूमिपूजन व वृक्षारोपण परभणी जिल्हाधिकारी माननीय संजय सिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भिक्खू शील रत्न थेरो, भिक्खू संघरत्न भंते पय्यासार यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी जीवराज डापकर, पूर्णा तहसीलदार माधव बोतीकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक श्रीकांत गोसावी, जिल्हा परिषद सदस्य संजय जल्हारे तसेच अनिता सर्वोदे, परभणी जिल्हा कार्यालय स्थानिक तक्रार निवारण समिती अध्यक्षा प्रारंभी जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपासक उपासिकांना तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारावर त्यांनी प्रकाश टाकला। यावेळी उपासक उपासिकांना अतदीप भव याचा अर्थ उपासकांना सांगितला। अंधारातून प्रकाशाकडे जावे, महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचणे व त्यांचे विचारही डोक्यात रुजावे, असे आपण वागलात तरच आपण खरे पाईक होऊ शकतो। उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी वामनदादा कर्डक यांचे पहा पहा मंजुळा हे गीत गाऊन कान मुग्ध केले। स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक गोसावी सर यांनी सांगितले, जी काही सहायता होईल मी आपला माणूस समजून चलावे, असेही यावेळेस ते म्हणाले। पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी सदरक्षणाय खलनिग्रहाय याचा अर्थ सांगितला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मुकुंद विठ्ठलराव भोळे हे होते। भीमाबाई पांडुरंग यांच्या सन्मानार्थ प्रणिता संतोष ढगे यांच्याकडून खीरदान करण्यात आली। यावेळी नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, उत्तम खंदारे, अनिल खराटे, गौतम भोळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, दादाराव पंडित, ज्ञानोबा जोंधळे, प्राचार्य केशव जोंधळे, श्रीकांत हिवाळे सर, विजय बगाटे पत्रकार, नागेश इंगळे, शामराव जोगदंड, वामन काळे, हरिभाऊ हनुमंते, TZ कांबळे, कार्तिक सोनुले, कॉम्रेड अशोक कांबळे, हर्षवर्धन गायकवाड, साहेबराव सोनवणे, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, विशाल कांबळे, योगेश हटकर, विकास घाते आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धम्मा वायवळ यांनी केले। नानापेठला असताना मला सांगितलं की पुणेमध्ये एक विहार आहे, या विहारामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच काही माणसाचं सुकून असतं ते तुम्हाला तिथे मिळणारच आहे। आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाला मला आमंत्रित त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद देतो। आणि जसं सांगितलं की या पुण्यामध्ये शांतता टिकण्यासाठी किंवा कठोर भूमिका घेणे किंवा माझ्या जे ब्रीदवाक्य आहे सदरक्षण आहे खलनिधरण आहे, पुण्यामध्ये जे काही दुष्ट प्रवृत्तीची जी व्यक्ती आहेत अशा लोकांवरती आपण कायद्याचा पडदा उगारणारच आहे। त्याच्यामध्ये जो कायद्यामध्ये राहील तो फायद्यामध्ये राहील एवढे एक निश्चित मी शब्द देतो। आणि कुठल्याही चांगल्या माणसांवर किंवा जो पीडित आहे त्याला न्याय देण्याची भूमिका राहील, सदरक्षणच करणार। कुठल्याही चांगल्या माणसाला पोलिसांचा त्रास होणार नाही, परंतु जी दुष्ट प्रवृत्तीची लोकं आहेत 100% त्यांना मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना त्रास हा ठरलेला आहे, ते त्रासदायक राहतील। आणि जी तुम्हाला कोणी त्रासदायक देणारी व्यक्ती असेल अशा व्यक्तींची देखील तुम्ही आम्हाला माहिती द्यावी, जेणेकरून आपल्या पुण्याची शांतता कशी टिकवून ठेवता येईल ते सर्वस्वी जबाबदारी आमची राहील असा शब्द देतो। आणि सर्वांनाच या आषाढी पौर्णिमेनिमित्त जे आपल्याला धम्म आहे आपला त्याचं सर्वांनी आचरण करावं, पालन करावं। आणि हा जो धम्म आहे इतर जातीवर्गातल्या लोकांना देखील याची जी शिकवण आहे ते देण्याचा तुमच्याकडून चांगला प्रयत्न राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। सर्वांनी या ठिकाणी बोलावून सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांचे आज एका या बुद्ध विहारामध्ये वरच्या पैगोडा जो शिखर आहे त्याचं भूमिपूजन उद्घाटन करण्यासाठी
मला या ठिकाणी निमंत्रण आलं. खरं तर ही खूप मोठी अशा मोठ्या स्वरूपाचं हे काम आहे आणि त्यासाठी त्यांनी माझी निवड केली. त्याबद्दल प्रथमतः भदंत उपगुप्त महातेरो यांचं आणि या बुद्धविहार समितीचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. 29 जुलै 2026 रोजी आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं डॉक्टर भदंत उपगुप्त महातेरो यांचा 46वा व मी भिक्खू पय्यावंश माझा दुसरा वर्षावास आज बुद्धविहार पूर्णा येथे मी अधिष्ठान प्रारंभ केलेला आहे. आज परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय संजय सिंह चव्हाण साहेब आज प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विहाराच्या दुसऱ्या मजल्यावर बुद्धगया येथील कळसाचे प्रतिकृतीचे बांधकामाला भूमिपूजन बांधकामाचे करण्यात त्यांच्या हस्ते आलेलं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी गंगाखेडचे SDM आदरणीय जीवरावजी डापकर साहेब, पूर्णा तहसीलचे तहसीलदार आदरणीय माधवरावजी बोतीकर साहेब, पूर्णा पोलीस स्टेशनचे PI आदरणीय सचिनजी बेंद्रे साहेब, सर्वच पूर्णा शहरातील सन्माननीय नगरसेवक व SBI बँक पूर्णाचे बँक मॅनेजर आदरणीय गोसावी साहेब आणि मोठ्या संख्येमधून पूर्णा शहरातील उपासक उपासिका सकाळच्या 5:30 वाजल्यापासून आता सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं भारतातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे उपसंपादित भिक्खू जीवन म्हणून जगतात, भिक्खू म्हणून जीवन जगतात, तिथे तिथे आज वर्षावासाचा उत्सव मोठ्या प्रमाणात बौद्ध राष्ट्रांमध्ये संबंध जगामध्ये केला जातो. या 3 महिन्यामध्ये भिक्खू चांगल्या पद्धतीनं शील, समाधी आणि प्रज्ञा याला विकसित करून स्वतःमध्ये सुद्धा चांगले गुण सद्गुण निर्माण करून इतरांमध्ये कसे निर्माण होतील त्या दृष्टीनं मार्गदर्शन सातत्यानं उपासक आणि उपासिकांना करत असतात. म्हणून हा 3 महिन्याचा कालावधी अतिशय पवित्र कुशल कर्माचा सत्कर्माचा कालावधी म्हणून बौद्ध साहित्यामध्ये धम्मामध्ये मानल्या जातं आणि आज पूर्णा शहरामध्ये तो उत्सव, तो सत्कर्म कुशल कर्म करण्याची संधी आज आपल्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. पूर्णा शहरामध्ये अनेक वर्षापासून हा वर्षावासाचा उत्सव चालू असतो आणि यावर्षीसुद्धा तो अतिशय चांगल्या हर्षोल्लासामध्ये तो कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. पूजनीय भिक्खू संघ मोठ्या संख्येने उपस्थित होता. पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांनी सुद्धा चांगलं सखोल मार्गदर्शन, जिल्हाधिकारी साहेब संजयजी चव्हाण साहेबांनी सुद्धा खूप सुंदर असं मार्गदर्शन, SDM साहेब जीवरावजी डापकर साहेब यांनी सुद्धा सुंदर असं मार्गदर्शन उपस्थित त्यांना केलेलं आहे. म्हणून आज अतिशय चांगल्या गममय वातावरणामध्ये आज पौर्णिमा संपन्न झाली. सर्वांनाच मी आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं अनंत असीम अप्रतिम मंगलकामना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना धम्म विवेक मार्ग प्राप्त हो आणि आपली चांगली उन्नती आणि सुगती आणि प्रगती हो अशी सद्विवेक मंगलकामना व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद.